पावभाजी, फ्लॉवर, टमाटा, वाटाणा, बटाटा हे सगळं कुकरच्या 3 शिट्ट्या देऊन घ्यायचं आहे. आलं लसूण पेस्ट करून घ्यायची आहे. कोथिंबीर, वाटाण्याच्या शेंगा आपण निवडून घेतल्या आहेत वाटाण्यासाठी. आलं लसूणची पेस्ट करून घेतली आहे. आणि हा पावभाजी मसाला, काश्मीरी लाल तिखट 2 पोहा चमचे, पावभाजी मसाला, काश्मीरी तिखट, हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर. पावची लादी, पाव तुपावर छान खरपूस भाजून घ्यायचे. शिजलेली भाजी स्मॅश करून घ्यायची आहे सगळी. तेल तापून घेतलं, त्याच्यात कांदा टाकायचा. कांदा छान गुलाबीसर परतून घ्यायचा. कांदा गुलाबीसर परतून झाल्यानंतर ही आपण जी पावभाजी स्मॅश करून घेतली आहे, एवढ्या पावभाजीसाठी हा एवढा वाटी पावभाजीचा मसाला, आलं लसूण पेस्ट, हळद, काश्मीरी तिखट, कोथिंबीर, मीठ त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे. इथे टाकून घेतो हळद, गॅस बारीक करून घ्यायचा आहे. काश्मीरी तिखट म्हणजे मसाले जळत नाहीत. आलं लसूण पेस्ट सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. काश्मीरी तिखटमुळे भाजीला रंग छान लाल येतो. थोडंसं लाल तिखट घालायचं आहे, कारण पावभाजी मसाला जास्त तिखट नसतो. त्यामुळे जर तिखट हवं असेल तर वरून थोडंसं लाल तिखट, हा पावभाजी मसाला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता स्मॅश केलेली ही भाजी त्याच्यात टाकून घ्यायची. भाजी टाकून छान मसाला परतून घ्यायचा मिक्स करून. सगळा मसाला मिक्स करून झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ हे पण मिक्स करून घ्यायचं आहे भाजीमध्ये. ह्या भाजीसाठी आपण इथे 4 ते 5 बटाटे, 2-3 टमाटे, अर्धा किलो वाटाणा आणि फ्लॉवरचा 1 गड्डा हे सगळं शिजवून घेतले. सगळे मसाले मीठ मिक्स करून झाल्यानंतर वरून थोडी कोथिंबीर. अगदी झटपट 5 मिनिटात पावभाजी तयार. कधीतरी वेगळा मेनू म्हणून किंवा पाहुणे आले तर किंवा कुठलं तरी फंक्शन असेल तर छोट्या मोठ्या पार्टीमध्ये पावभाजी 31 डिसेंबरसाठी वगैरे तुम्ही ही पावभाजी करू शकता. अगदी 5 मिनिटात तयार होते. हॉटेलपेक्षा सुद्धा चवदार आणि छान. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, हाईप द्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सोबत हे पाव एकदम सुंदर झाली आहे. छान वास येतोय. वरून पाहिजे तेवढं बटर टाकून घ्यायचंय म्हणजे भाजीला चव छान येते. किंवा साजूक तूप टाकलं तरी हरकत नाही. बटर किंवा साजूक तूप. झटपट तयार होणारी हॉटेलपेक्षा एकदम भारी पावभाजी घरीच करा आणि स्वाद घ्या. पावभाजी सोबत गोड गाजरचा हलवा, मस्त दुधात सायमध्ये शिजवलेला बदाम काजूची पावडर करून टाकलेला हा गाजरचा छान साजूक तुपातला हलवा पावभाजी सोबत.